हाय गाइज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज डे 6 आहे ऑफ 100 डेज व्लॉग चॅलेंज। तर आज काय करायचं मी विचार करत होते की रोज क्लासला येते, स्टुडंटची प्रॅक्टिस दाखवते, परत हे ते त्याच्यातच माझा डे जातोय। पण आज मला प्रॅक्टिसमध्ये पण व्हिडिओ घ्यायला नाही मिळाल्या बिकॉज स्टुडंटची आता दिवस संपत येत आहेत म्हणून जास्त प्रॅक्टिस सुरू झाली, त्यामुळे मोबाईल जास्त घ्यायला नाही भेटत आहे। त्यामुळे आज मी ठरवलंय की मी ज्या डेली लाईफच्या मध्ये माझे ज्या लिपस्टिक यूज करते त्या मी तुमच्यासोबत शेअर कराव्यात। म्हणजे कोणत्या आपण डेली लाईफसाठी लिपस्टिक यूज करू शकतो किंवा कोणते शेड्स आपल्या पाउचमध्ये किंवा मेकअप किटमध्ये असायला पाहिजे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर फर्स्ट येणार आहे मेबलिनची, आणि काही टाइम वेस्ट न घालवता आपण ही सुरुवात करणार आहे। आणि मी तुम्हाला त्याचे स्वॉचेस वगैरे माझ्या हातावरती दाखवेन। एक मिनिट वॉच काढते म्हणजे तुम्हाला स्वॉचेस व्यवस्थित दिसतील। माझ्या हातावरती दाखवेन त्याचे स्वॉचेस कसे आहेत बिकॉज ऑलरेडी मी एक लिपस्टिक अप्लाय केली आहे। तर ही आहे मेबलिनची नंबर 10 लिपी अशी ही शेड आहे आणि ही खूप भारी आहे। याच्यामध्ये थोडंसं ग्लॉसीनेस आहे, जे मी आता लावले आहे माझे लिप्स थोडेसे ग्लॉसी वाटतात तसेच ग्लॉसीनेस आहे। आणि याचा शेड पण एकदम मस्त आहे, न्यूड आहे। तर याचा शेड असा आहे आणि तुम्ही लावल्यावरती तुमचे एकदम लिप्स हायड्रेटेड राहतात, प्लस तुम्हाला लिप ग्लॉस लावायची काहीही गरज लागणार नाही आहे। आणि एकदम भारी लिपस्टिक आहे, पण स्मज प्रूफ नाही आहे, ती तुम्ही पाणी वगैरे पिताना लागू शकते थोडेसे, मग ते प्रिकॉशन्स घ्या तुम्ही। पण एकदम भारी लिपस्टिक आहे, एकदम भारी शेड आहे, हा शेड आहे ह्या लिपस्टिकचा। आणि तुम्ही डेली लाईफमध्ये जर तुम्ही ऑफिसला वगैरे जाताय किंवा तुम्हाला कोणत्या इव्हेंट्सला वगैरे जायचं आहे, जर तुम्हाला थोडेसे ग्लॉसी लिप पाहिजे असेल तर तुम्ही ही लिपस्टिक यूज करू शकता। ही लिपस्टिक खूप छान आहे आणि ही जी आहे लिपस्टिक ती मेबलिनची आहे। ओके, तर मी सेकंड लिपस्टिक सांगते नायकाची। ही थोडीशी डार्क शेड आहे, ती मगाशी होती ती न्यूड शेड होती, ही डार्क शेड आहे प्लस अफोर्डेबल आहे। तिची प्राइस, ह्या लिपस्टिकची प्राइस मे बी 800 वगैरे पर्यंत असू शकते, आय डोंट नो, पण मी बघेन आणि तुम्हाला सांगेन याची प्राइस किती आहे, किंवा मी ह्याची लिंक देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तुम्हाला जर बाय करायची असेल तर तिथून करा वगैरे, चेक करू शकता। त्यानंतर ही नायकाची 16 नंबरची शेड आहे बोहो। ही पण मला एक शेड आवडली आणि ही शेड खूप छान आहे, थोडीशी डार्क आहे, बट तुम्ही ओकेजनली वगैरे कुठे बाहेर जात आहे, लग्नाला वगैरे जात आहे, फंक्शनला जात आहे तर ही लावू शकता। डेली लाईफमध्ये थोडी अवॉइड करा। तिची ही शेड आहे, पिंक शेड आहे, एकदम पण डार्क नाही बट खूप छान शेड आहे आणि मला ही शेड खूप आवडली, त्यामुळे मी ही घेतली। ॲक्च्युली एका क्लायंट, ह्या शेडची पण एक स्टोरी आहे। मी एका क्लायंटने मेकअप करायला गेली होती आणि तिला तिचीच लिपस्टिक अप्लाय करायची होती, तिला माझ्याकडची लिपस्टिक नको पाहिजे होती आणि तिला पिंकच पाहिजे होती। मग तिने ही लिपस्टिक काढली आणि ॲक्च्युअलमध्ये मला पण हा खूप कलर आवडला, त्यामुळे मग मी ही माझ्या वॅनिटीमध्ये ॲड केली। आणि मी क्लायंटला वगैरे नाही यूज करत, ही माझ्या स्वतःसाठी मी यूज करते। ओके, तो ही नायकाची लिपस्टिक आहे आणि खूप भारी आहे। ही पण पिंक शेडमध्ये येते। मगाशी जी लिपस्टिक आहे ती थोडीशी न्यूडमध्ये जाते, ही पिंकमध्ये, मरून पिंकमध्ये जाते। ओके, त्यानंतर अजून एक लिक्विड लिपस्टिक आहे, ही पण आहे मेबलिनची, पण ही ब्राऊन कलरमध्ये जाते, न्यूड, आणि हिचा नंबर आहे ओके वेट सांगते, नंबर आहे 11 मेड इझी, 11 नंबर आहे मेड इझी। आणि ही पण खूप भारी आहे, लावल्या थोडीशी डार्क वाटेल तुम्हाला इथे, पण लिपला लावल्यावरती एकदम नॅचरल लुक येतो आणि एकदम भारी आहे। तुम्ही जर कुठे डेटला वगैरे जाताय किंवा फिरायला वगैरे जाताय तर ही लिपस्टिक खूप मस्त आहे। ठीक आहे, तरी अशी ही न्यूड लिपस्टिक ब्राऊन शेडमध्ये तुम्ही ठेवू शकता तुमच्या वॅनिटीमध्ये। तर आपण नेक्स्ट बुलेट लिपस्टिककडे जाणार आहे आणि वन ऑफ माय फेवरेट, जी की मोस्ट व्हिडिओमध्ये तुम्ही खूप बघितली असाल, जी ही आहे मॅकची मेहर, शेड मेहर आणि 608 मेहर असे शेड आहे। आणि खूप भारी, खूप न्यूड आणि एकदम सॉफ्ट, एकदम नॅचरल लिपस्टिक पाहिजे असतील, नॅचरल लिप्स दाखवायचे असतील तर तुम्हाला ही लिपस्टिक खूप भारी आहे, एकदम मस्त नॅचरल पिंक आहे। आणि ही लिपस्टिक मला खूप 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 आवडते आणि माय फेवरेट, वन ऑफ माय फेवरेट। थोडी कॉस्टली आहे बट वर्थ इट, तुम्ही या लिपस्टिकला बाय करा असं मला वाटेल। ठीक आहे, त्यानंतर ही मार्सची लिपस्टिक आहे, पिंक कलरचीच आहे आणि हिचं मी असं ही ऑनलाईन वगैरे ना असं रेग्युलर आपल्या लोकल मार्केटमधून घेतली होती, पण हिची शेड पण मला आवडते, थोडीशी मॅट सारखीच आहे पण थोडी डार्क आहे।
ओके, जर तुम्हाला डेली लाईफमध्ये थोडी डार्क लिपस्टिक पाहिजे असेल, ड्रेस वगैरे पिंक कलरचा घालत असाल तर तुम्ही या लिपस्टिककडे जाऊ शकता. ही पण लिपस्टिक शेड छान आहे. ही लिक्विडवाली आहे आणि ही क्रीममध्ये आहे. ही नायकाची होती, ही मार्सची आहे. हिची शेड नंबर आहे मार्सची 03 ब्लशिंग न्यूड 03 ब्लशिंग न्यूड. ओके, तर ह्या लिपस्टिककडे अशा माझ्याकडे ह्या 4-5 डेली लाईफसाठी 5 लिपस्टिक लावायला आहेत आणि त्या खूप छान आहेत, न्यूड आहेत आणि 1-2 डार्क पण आहेत. तर तुम्ही अशा 5 लिपस्टिक तुमच्या व्हॅनिटीमध्ये ठेवू शकता, जे की तुम्हाला ऑल सीझन ऑल लुकला जाऊ शकतात. ओके, त्यानंतर मी तुमच्यासोबत लिप ग्लॉस पण शेअर करणार आहे, जे की माझं खूप फेवरेट आहे. त्या पॅकेजिंगवरून तुम्ही ओळखलं असाल हे कोणत्या ब्रँडचं आहे. जसं की कटरीना माझी फेवरेट ॲक्टर आहे, तसंच तिचं ब्रँड देखील माझं फेवरेट आहे आणि तिच्याच ब्रँडची के ब्युटी ब्रँडचं हे लिप ग्लॉस आहे. आणि आता मी ते लावलं पण आहे आणि तुम्हाला स्वॉचेस पण दाखवते. मे बी तुम्हाला दिसणार नाही बिकॉज हे ट्रान्सपरंट आहे, थोडं पण शायनी आहे खूप. ठीक आहे, तर हे के ब्युटीचं आहे आणि खूप लक्झरी पॅकिंग आहे याची. खूप भारी वाटतं. ब्राईडला वगैरे तुम्ही यूज करू शकता जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल, किंवा तुम्ही स्वतःसाठी डेली लाईफसाठी यूज करू शकता. त्यानंतर मी लॅनेटचं हे स्वीट कॅन्डी बॉंग असं काहीतरी आहे, लिप ग्लॉसच आहे. लिप ग्लॉस लिप बाम बोलू शकतो. हे पण मला खूप आवडतं आणि हे पण एकदम ट्रान्सपरंट आहे. लिप ग्लॉस ट्रान्सपरंटच असतात, पण हे मला पर्सनली खूप आवडतात. ही 2 शेड्स. हे लॅनेटचं आहे आणि हे आहे ते के ब्युटीचं आहे. तर असे तुम्ही लिप ग्लॉस ठेवू शकता आणि अशा तुम्ही लिपस्टिक ठेवू शकता. सो अशा मी लिपस्टिक यूज करते माझ्या डेली मेकअपसाठी किंवा डेली साठी आपण ज्या यूज करतो लिपस्टिक, त्या ह्या शेड आहेत ज्या मी तुम्हाला सांगितलं. ह्या सगळ्यांच्या लिंक मी तुम्हाला शेअर करेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून तुम्ही बाय करू शकता. आणि ह्या लिप ग्लॉसच्या पण लिंक तुम्हाला मी शेअर करेन. तर जर अशा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील बघायला, जे की मी वेगवेगळं काय काय नवीन तुमच्यासोबत शेअर करते प्रोडक्ट्स किंवा मेकअप प्रोडक्ट्स रिलेटेड, तुम्हाला जर व्हिडिओज किंवा व्लॉग्स बघायला आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हां अजून आम्हाला ह्याच्यामध्ये काय काय बघायला आवडेल, की अजून भरपूर काय काय आहे. भरपूर मी तुमच्यासोबत शेअर करत जाईन. भरपूर प्रोडक्ट्स आहे, त्यांचे रिव्ह्यू वगैरे टाकत जाईन. पण असे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. आणि आपले सबस्क्रायबर खूप कमी आहे, 365 सबस्क्रायबर आहेत आणि मी खूप खुश आहे की 365 सबस्क्रायबर जरी असले तरी ते लोक मला बघतात आणि माझे व्लॉग पण बघतात, लाईक पण करतात. मी खूप खुश आहे. तर होप अजून भरपूर लोकांना माझे व्लॉग आवडत असतील तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग अँड कीप सपोर्टिंग. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.